परभणीतील घटनेचा निषेधार्थ प्रकाशा कडकडीत बंद. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका प्रकाशा येथे परभणी येथील संविधान शिल्पाचे तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा गाव बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. आंबेडकरी समाजाकडून एकदिवसाआधी प्रकाशा बंदची हाक देण्यात आली होती. गुरुवार 19 रोजी सकाळपासून प्रकाशा कडकडीत बंद पाळण्यात आले. तसेच परभणीत झालेल्या घटनेत संविधानाच्या निषेध मोर्चात सहभागी झालेला शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास अमानुषपणे लाठीचार्ज करत त्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. त्याच्या निधनाला जबाबदार दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत सामाजिक विषमता निर्माण करत समाजातील शांतता असंतुलित करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल असलेला आदर दाखवावा, असे सर्व समाज बांधवांनी या निवेदनात म्हटले आहे. निवेदन स्वीकारताना शहादा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक निलेश देसले, प्रतापसिंग मोहिते, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे रामदादा वळवी, मेरसिंग वळवी आदी पोलीस कर्मचारीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. प्रकाशा गावातील व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकाने बंद करून देशाचे संविधान अबाधित राहिले पाहिजे व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी बस स्थानकावर समस्त आंबेडकरी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित होता.